अरे वा, आज जय श्रीराम. व्हेरी गुड. परम रोज काहीतरी अरे बापरे, नमस्कार पण. व्हेरी गुड. परम दररोज काहीतरी नवीन बोलून काहीतरी सुरुवात छान करतो. चला मग, नवा दिवस नवा ब्लॉग. आजचा ब्लॉग असाच बघत राहा, कंटिन्यू करा. आणि आज आहे भोगी, तर तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. बघूया आज काय काय घडतंय, कसं होतंय, त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा. आज आहे पौर्णिमा, तर दर पौर्णिमेला मी पूर्ण देव हे पितांबरीने घासून चकचकीत छान करून देवारा साफ करून पूजा करत असते. तर मग चला आता पहिले देवारा मस्त स्वच्छ करून घेते, साफ करून घेते, देव घासून घेते आणि मग तुम्हाला भेटते. चला आता देवारा साफ करून घेते. काय रे परम, थांब ना, मला जय जय बाप्पाचं शाप काढू दे, शकलं धूल काढू दे. काम करत असताना परम मध्ये मध्ये खूपच येत असतो. फायनली देव मस्त छान घासून वगैरे देवपूजा झाली माझी. पहिले मी कलश स्थापन केला, की जो कलश आहे आमचा दत्त जयंतीचा, की जो मी दरवेळेस दत्त जयंतीलाच पूर्ण बदलते, म्हणजे नारळ वगैरे मधले सुपारी बदाम. आणि नंतर ठेवली इथं मी आमची कुलदैवत महालक्ष्मी. नंतर आहे तिकडे कासव ठेवलेत. नंतर आहेत आमचे दत्ताची मूर्ती, गणपती बाप्पा, बाळकृष्ण, महादेव, आपला रुद्राक्ष, अन्नपूर्णा की जी मी तांदळात ठेवली आहे. इकडे आहे शंख, खाली मस्तपैकी आहे दिवा लावलेला आहे, घंटी आहे आणि इकडे आहे अगरबत्तीचं स्टँड. अशा प्रकारे आज केली आहे मी पौर्णिमेची पूजा. अशा प्रकारे माझी पूजा आज झाली आहे. दर महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला मी अशीच पूजा करते. जसं की देव साफ वगैरे करून कलश पुन्हा स्थापन करणे. आणि आपण जसं स्वच्छ राहतो, नीटनेटकं राहतो, घर स्वच्छ ठेवतो, तसंच जर आपण आपला देवाराही छान ठेवला तर आपल्यालाही प्रसन्न वाटतं आणि घरात सुख शांती सगळी लाभते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण जितकं नीटनेटकं आहे तितकेच आपले देवही छान असावे, त्यांचं देवघरही छान असावं. कसं वाटलं तुम्हाला माझं छोटंसं देवघर ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हिच्याकडे एवढे कमी देव का, तर आमचे जे देव आहेत ते सासू सासऱ्यांकडे आहे आणि आम्ही लहान असल्यामुळे आम्हाला तर काही ते भेटणार नाही. त्यामुळे माझ्या मुलांच्या लग्नात मी नक्कीच देव बनवेल. विचार त्यांना मी कसा दिसतो, कमेंट मध्ये सांगा. तू इकडे नाही बघत माझ्याकडे. तू आता काय केलं होतं परम? परमने काय केलं? परम मस्ती करतोय. परम काय करतो? कुठे गेला? पडद्याच्या मागे. पडद्याच्या मागे गेला. अरे अरे अरे, सापडला सापडला. कुठे परम? ए परमला शोधा बरं, कुठे गेला कुठे गेला कुठे गेला परम? कुठे गेला? आज दुपारच्या जेवणामध्ये मी पिठलं आणि भात असं बनवलं आहे. तर हे पिठलं आम्ही म्हणतो, काही जण त्याला बेसने म्हणतात, पण आमच्याकडे हे पिठलं म्हणण्याचीच पद्धत आहे. हे बघा, बघू शकता, मस्त असं बेसन आणि भात, की जे माझं खूप सारं फेवरेट आहे. या तुम्ही पण जेवायला. आता घरातली सगळी कामं आवरली, स्वयंपाक वगैरे झाला आणि आता शिवायचा अभ्यास घेणं चाललंय. शिवाय कसला अभ्यास करतो बेटा? शिवाय सॉल्व करतोय मॅथ. आणि नेहमीप्रमाणे माझा अभ्यास किडा पण अभ्यासाला बसलाय. तू काय अभ्यास केला पम्मा? कसे म्हणतो? 1 2 बोल बरं. हा, बोलून दाखव. हा बोल. 1 2 आज तर काही 1 2च्या पुढे काही गाडी जायला नावच घेत नाहीये परमची.
परम, ए परम इकडे बघ. तुमच्या एक लक्षात आलंय का? परमचा हेअर कट केलेला आहे. परम, तू काय केलं? केस कापले? कटिंग केली? कोणी करून दिली कटिंग? पप्पा घेऊन गेले होते. अरे बापले, छान दिसतोय पमा. अरे वा, तुम्हाला कसा वाटला परमचा न्यू लुक? कमेंट मध्ये सांगा. मन परम, कमेंट मध्ये बोला मी कसा दिसतो. पटापट सांगा. व्हेरी गुड. बोल. ते पण चालू झालं लगेच त्याचं वेडेचाळे करणं. का रे परम? चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला बोल. हा, तुला काय करायचंय? बोल. सबस्क्राईब करा. असं नाही, त्यांना म्हण सबस्क्राईब करा. तेव्हा त्याला कॅमेरा कशासाठी पाहिजे? खूप आत्रावी किडा आहे आमचं, खूपच. पवन नको, चिची. चल बाय बाय कर त्यांना. बाय बाय कर पमा. बाय बाय, गुड नाईट. बाय. सी यू. सबस्क्राईब करा. चला बाय बाय.